आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे। मागच्या 4 दिवसापासून अनेक महिलांना पैशांचं वितरण झालं होतं, परंतु सर्वच महिलांना हे पैशांचं वितरण झालेलं नव्हतं। अनेक महिला आज पैसे येतील, उद्या हप्ता येईल अशा प्रकारची वाट आतुरतेने बघत होत्या। अखेर त्या महिलांना आजपासून परत एकदा दुसरा टप्पा सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। जवळपास 3700 कोटी रुपयांचा निधी आता मंजूर करण्यात आला होता। मागच्या या ठिकाणी आता तुम्हाला गुरुवार शुक्रवारी आणि मागच्या 4 दिवसापासून वाटप या ठिकाणी पहिला टप्पा पूर्णपणे वाटप झाला आहे। आज वार त्या ठिकाणी आता सोमवार आणि 24 ऑगस्ट रोजी दुसरा टप्पा या ठिकाणी आता सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। दुसऱ्या टप्प्यातील जवळपास 16 जिल्ह्यातील आता महिलांना जोरदार पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू होत असल्याची माहिती आता समोर आली आहे। बघा, एका दिवशी सर्व जिल्ह्यामध्ये पैसे महिलांना येत नसतात। दररोज 4 ते 5 जिल्ह्यामध्ये पैसे महिलांना वाटप या ठिकाणी होत होतं, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे मागच्या गुरुवारपासून हे पैसे या ठिकाणी आता सुरू करण्यात आले होते। मागच्या 4-5 दिवसापासून तुम्हाला जर अजून पण पैशांचं वितरण झालेलं नसेल तर आज सोमवारी तुम्हाला दुसरा टप्पा सुरू करण्यात आलाय। तुम्हाला नक्कीच पैशांचं वितरण आज या ठिकाणी आता अनेक जिल्ह्यामध्ये होणार आहे। जवळपास 16 जिल्ह्यांची यादी जी आहे तर ती बँकांना या ठिकाणी सुपूर्द करण्यात आल्या आणि बँकांना या 16 जिल्ह्यामध्ये जे आता लाडक्या बहिणी शिल्लक राहिलेत, ज्यांना मागच्या 3-4 दिवसापासून पैशांचं वितरण झालेलं नव्हतं, त्यांना डीबीटीच्या माध्यमातून थेट बँकेच्या खात्यावरती आता हे 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे। सरकारने दिलेला शब्द पाळलाय। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की पैशांचं वितरण जे आहे तर ते स्लो गतीनं, मंद गतीने यावेळी होत आहे, कारण काही बँकांचा सर्व्हर डाऊन आहे। तसेच काही बँकांमध्ये महिलांनी चुकीच्या पद्धतीने केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्या। आधी तुम्हाला जून महिन्यापर्यंत हप्ते सर्वांना मिळाले, परंतु जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जो हप्ता आहे तर तो या ठिकाणी व्यवस्थित चेकिंग करूनच गोरगरीब महिलांना सोडण्यात आलाय। त्यामुळे जर करता तुम्हाला मागच्या 4 दिवसांमध्ये पैशांचं पहिल्या टप्प्यामध्ये वितरण झालं नसेल तर दुसरा टप्पा या ठिकाणी आज सोमवारी 24 ऑगस्ट रोजी या ठिकाणी श्रावण महिन्याचा दुसरा सोमवार या ठिकाणी आता सुरू करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आता तुम्ही तयार राहायचं आहे। तुम्हाला सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून हे पैशांचं वितरण थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात या ठिकाणी येऊ लागलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तयार राहायचं आहे। पुढच्या 10 मिनिटे मोबाईल हातात धरून बघायचं राहायचं आहे। तुम्हाला मागच्या या ठिकाणी शुक्रवार, गुरुवार, शनिवार पैशांचं वितरण झालं होतं। काल रविवार असल्यामुळे बँका बंद होत्या, त्यामुळे पैशांचं वितरण थांबवण्यात आलं होतं। आज परत एकदा सोमवार निमित्त बँका या ठिकाणी उघडलेत आणि सरकारच्या माध्यमातून डीबीटीची प्रोसेस फास्ट या ठिकाणी करण्यात आल्या। तिकडून डीबीटीचं बटन दाबण्यात आले आणि इकडे महिलांना सरसकट या ठिकाणी पैशांचं वितरण आता सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। श्रावण महिन्याचा सोमवार असल्याने उपवास अनेक महिलांचा या ठिकाणी असतो आणि या उपवासाच्या दिवशी या ठिकाणी हे 3000 रुपये येत असल्याने महिला वर्गामध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। सर्वात पहिल्यांदा आपण चेकिंग करूया की नेमकं कोणकोणत्या महिलांना पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहे। बघा, 16 जिल्ह्यातील जवळपास 63 ते 64 लाख लाडक्या बहिणी पात्र ठरल्याचं पाहायला मिळतंय। त्यांना आज पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून या 16 जिल्ह्यामध्ये सोडणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आता बघा, डीबीटीचा नियम काय सांगतो, तुम्हाला वेळेवर पैसे येतात। वेळेनुसार म्हणजे किती टायमिंग देण्यात आलंय, सकाळी 10 ते बरोबर या ठिकाणी दुपारी 3 वाजेपर्यंत पहिला टप्पा, यामध्ये 6 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जोरदार या ठिकाणी होणार आहे। बघा, पहिला टप्पा तुम्ही या ठिकाणी आता बघितला। दुसरा टप्पा दुपारी या ठिकाणी 3 वाजता परत एकदा पैशांचं वितरण सुरू झालं की संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील म्हणजेच 5 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल। त्यानंतर तिसरा टप्पा रात्री असणार आहे। रात्री तब्बल 1 ते 2 वाजेपर्यंत पैसे सर्वांना या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील। परंतु सरसकट सर्वांना आज पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे, कारण हे जे पैसे आहेत ही रक्षाबंधनाची ओवाळणी असल्याने सरसकट सर्वांना पैशांचं वितरण या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। काल परवा ज्यांना पैशांचं वितरण झालं नाही त्यांनी या ठिकाणी आज तयार राहायचा। आज निश्चित तुम्हाला या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचा नंबर या ठिकाणी लागणार आहे। बघा, अनेक महिला या ठिकाणी बातम्या बघणं देखील सोडून दिलं आहे, कारण गेल्या 8 दिवसापासून त्यांना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, रक्षाबंधनाची ओवाळणी लवकर मिळेल असं सांगण्यात आलं होतं, परंतु लवकर पैशांचं वितरण या ठिकाणी होत नसतं। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं सांगण्यात आलंय की ज्यावेळी लाडकी बहीण योजनेचा GR काढला जातो
म्हणजे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्र 3,000 रुपये देण्याचा GR काढला जातो, त्याच वेळी या ठिकाणी पैशांचं वितरण होत असतं। ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। आणि तशा प्रकारे GR सुद्धा काढण्यात आलाय आणि महिलांना जोरदार पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू करण्यात आलंय। बघा, बँकामध्ये गर्दीच गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं, कारण त्याचं आता उत्तर हे आहे की आता काल रविवार असल्याने पैशांचं वितरण थांबवण्यात आलं होतं। आज बँका या ठिकाणी काल रविवार असल्याने आज बँका उघडल्या आहेत, त्यामुळे गर्दी भरपूर आहे। काही या ठिकाणी मुलं असतात, ज्येष्ठ नागरिक असतात, त्या ठिकाणी अनेक शेतकरी असतात आणि महिला असतात। पैसे काढण्यासाठी गर्दी होत असल्याने महिलांनी पटपट पैसे काढून घ्यावे अशी सुद्धा या ठिकाणी विनंती केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही महिला असाल आणि आतापर्यंत महिन्याच्या महिन्याला हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती घेत असाल तर ही रक्षाबंधनाची ओवाळणी थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती घेण्यास आज सज्ज राहायचं आहे। आज सोमवार आहे 24 ऑगस्ट रोजी जवळपास 16 जिल्ह्यातील एका सुद्धा लाडक्या बहिणींना शिल्लक ठेवता कामा नये अशी या ठिकाणी ऑर्डर आता देण्यात आली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही तयार राहायचं आहे। पुढच्या 2 मिनिटांच्या आतमध्ये नेमकं कोणाला पैशांचं वितरण होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे, कोणत्या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा पैशांचं वितरण होणार आहे, याची जी सविस्तर माहिती जी आहे तर ते तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आहे। मग ते जे बोलतात तर ते 100% करून दाखवतात। तुम्हाला पण माहित आहे, महिन्याच्या महिन्याला तुम्हाला ते 1500 रुपये या ठिकाणी सोडत असतात। तशा प्रकारे त्यांनी पैशांचं वितरण करायला सुरुवात केली आहे। सर्वात पहिल्यांदा आपण पाहूया नेमकं कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे। चला तर मग आता ही लिस्ट एकदा पाहून घेऊया। आता बघा, सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी लिस्ट आता तुम्हाला सांगतो, ज्या महिलांना मागचा तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळालेला आहे, सर्वांनी कान देऊन ऐका। ज्या महिलांना मागच्या महिन्याचा म्हणजे जून महिन्याचा, म्हणजे मागच्या महिन्याचा म्हणजे जुलै महिना, त्याच्या आधीचा महिना जून महिन्याचा हप्ता ज्या महिलांच्या बँकेच्या खात्यावरती सरकारने सोडलाय, त्या सर्व महिलांची यादी जी आहे तर ती बँकांना देण्यात आल्या। त्यांना जुलै आणि ऑगस्ट एकत्र 3,000 रुपये थेट बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। सरकारने दिलेला शब्द पाळलेला आहे। सरकार काय म्हणतंय की तुम्ही अजिबात चिंता करू नका, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असाल आणि तुम्ही गोरगरीब महिला असाल तर तुम्हाला हप्त्यापासून कोणीही वंचित ठेवलं जाणार नाही। महिलांनी काय केलंय, आम्हाला पैसे मिळणार नाहीत म्हणून बातम्या बघणं या ठिकाणी त्या ठिकाणी सोडून दिलं होतं, परंतु सरकार काय म्हणतंय, पैसे वितरणासाठी थोडा वेळ यावेळी लागलेला आहे, कारण काही बँकांचा सर्व्हर डाऊन आहे। काही बँकेमध्ये पैशांचं वितरण होण्यासाठी प्रॉब्लेम येऊ लागलाय, कारण अनेक महिलांनी KYC प्रक्रिया चुकीची केल्या, ती दुरुस्त करण्यासाठी त्यांना वेळ दिला होता, त्यामुळे पैशांचं वितरण होण्यासाठी थोडा प्रॉब्लेम लागला होता। परंतु आज सोमवार आहे, त्या ठिकाणी वाटपाचा दुसरा टप्पा निवडण्यात आलाय। दुसऱ्या टप्प्यातील जवळपास 16 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। मागच्या पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालेलं आहे आणि तुम्हाला जर मागच्या पहिल्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण झालं नसेल तर आज दुसरा टप्पा जोरदार या ठिकाणी वाटप सुरू करण्यात आलंय। सर्वात पहिल्यांदा आपण व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहून घेऊया की नेमकं कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण DBTच्या माध्यमातून आता सुरू करण्यात आलंय, कारण सरसकट पैशांचं वितरण सरकारने करायला सुरुवात केली होती, परंतु KYC केल्यानंतरच हा लाभ द्यावा अशी ऑर्डर या ठिकाणी वरून आल्याने अनेक महिला या ठिकाणी अपात्र सुद्धा झाल्याची माहिती समोर आली आहे। तुम्हाला चांगलंच माहिती आहे, तुमच्या शेजारच्या महिलांना, तुमचे आत्ते असेल, काकू, मावशी, अनेकांना पहिला या ठिकाणी हप्ता मिळायचा, परंतु आता सरकारने ते हप्ता देणं बंद केलंय। मग आता तुम्हाला जुलै आणि ऑगस्टचा हप्ता येणार का असा प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित होत होता। मग आज नेमकं सोमवारी 24 ऑगस्ट रोजी नेमकं कोणकोणत्या महिलांना पैशांचं वितरण होणार आहे याची एक सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये बघणार आहोत। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आता तुम्ही पुढचे फक्त 10 मिनिटे बघत राहायचं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून तिकडून DBTचं बटन दाबण्यात आले आणि लक्षात ठेवा, DBTचं बटन दाबल्यानंतर पुढच्या 30 ते 35 मिनिटात या ठिकाणी महिलांना पैशांचं वितरण नेहमीच होत असतं, कारण DBTची प्रोसेस अशी असते की आता जे जिल्हे निवडलेत त्या जिल्ह्यामध्ये एकदा DBTचं बटन त्या जिल्ह्यांसाठी दाबलं तर एकदा का DBTचं बटन दाबलं तर पैशांचं वितरण जोरदार त्यांच्या बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी आता होत असतं आणि तशा प्रकारे महिलांना जोरदार पैशांचं वितरण DBTच्या माध्यमातून थेट बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी आता जमा करण्यात येऊ लागल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे। आता बघा महिलांनो, सरकारने या ठिकाणी दिलेला शब्द पाळलाय, महिलांना पैशांचं वितरण जोरदार या ठिकाणी आता मिळायला सुरुवात झाली आहे। बघा, GR काढल्यानंतरच पैशांचं वितरण होत असतं, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा,
कारण दररोज महिला या ठिकाणी आज पैसे येणार, उद्या पैसे येणार अशी आतुरतेने वाट बघत असतात, परंतु लवकर महिलांना पैशांचं वितरण होत नसतं आणि त्यामुळे या ठिकाणी अनेक महिलांनी तक्रार केली होती. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांकडे एक तक्रार केली होती की तुम्ही दररोज पैसे देताय म्हणताय, परंतु आमच्या खात्यावरती पैसे लवकर का जमा होत नाहीत. तर या ठिकाणी अशी माहिती समोर आली आहे, आम्ही दररोज पैशांचं वितरण सोडत असतो, परंतु सर्व जिल्ह्यामध्ये सोडत नसतो. दररोज थोड्या थोड्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सोडत असतो, कारण सर्व जिल्ह्यामध्ये एकत्र पैसे देणं शक्य नसतं. कारण एका जिल्ह्यामध्ये बघा, या ठिकाणी लाडक्या बहिणींची संख्या जर बघितली तर 3 ते 3.5 लाख लाडक्या बहिणी एका जिल्ह्यामध्ये राहतात. मग आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होत नसतं. त्याचं कारण सुद्धा या ठिकाणी आता समोर आलं आहे की सरकार काय म्हणतं, सर्व जिल्ह्यामध्ये एकत्र पैसे दिलो तर डीबीटीची प्रोसेस जी आहे तर त्याला प्रॉब्लेम येईल आणि सर्व जिल्ह्यामध्ये पैसे येण्याचं थांबून जातील. त्यामुळे फक्त मोजके जिल्हे मागच्या आठवड्यापासून पैशांचं वितरण झालंय. आज सोमवार आहे, वाटपाचा दुसरा दिवस आहे, श्रावण सोमवार आहे, अनेक महिलांचा उपवास आहे आणि या उपवासाच्या दिवशीच या ठिकाणी हे 3,000 रुपये जुलै ऑगस्टचे जमा होत असल्याने महिला वर्गामध्ये आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. 16 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी बँकांना देण्यात आल्या आणि बँकांना सांगण्यात आलंय आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे देऊन टाका, कारण आता पुढच्या 2 ते 3 दिवसावर या ठिकाणी रक्षाबंधनाचा सण आहे आणि या रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्ताने लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती थेट रक्कम या ठिकाणी जावी अशी या ठिकाणी अपेक्षा लागली होती आणि तशा प्रकारे पैशांचं वितरण थेट डीबीटीच्या माध्यमातून बँकांमध्ये आता जमा व्हायला सुरुवात झाल्याची बातमी सुद्धा आता समोर आली आहे. आता बघा, तुम्हाला सर्वात पहिल्यांदा या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगणार आहे की नेमकं कोणाकोणाला पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून थेट बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे. कारण सरकार काय म्हणतंय, तुम्ही अजिबात घाबरू नका, लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष तर अजिबात बंद होणार नाही, कारण ते बंद करायचं का चालू करायचं हे आपल्याच हातात असतं असं या ठिकाणी आता स्वतः सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. त्यामुळे गोरगरीब महिला असाल, प्रामाणिकपणे आतापर्यंत या ठिकाणी हप्ते घेतला असाल आणि इथून पुढे पण हप्ते तुम्हाला यावे असं वाटत असेल तर तुम्हाला या ठिकाणी चिंता करायची अजिबात गरज नाही. तुम्हाला सुद्धा पैशांचं वितरण या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे. तर बघा, सोमवारसाठी जवळपास 16 जिल्ह्यांची लिस्ट सांगण्यात आल्या. 16 जिल्ह्यातील 63 ते 64 लाख लाडक्या बहिणी आतुरतेने या ठिकाणी वाट बघू लागले आहेत आणि त्यांना पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून थेट बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येऊ लागलं आहे. बघा, लिस्ट या ठिकाणी 16 जिल्ह्यांची सांगत आहे. त्या 16 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहताय का हे व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी आता चेकिंग करून घ्यायचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, सरकार काय म्हणते, दिलेला शब्द तर पाळतंय, परंतु पैसे येण्यासाठी दररोज थोडा थोडा वेळ लागत असतो. तुम्ही 8 दिवसापासून पैशांच्या वितरणाची आतुरतेने वाट बघत आहात आणि लवकर का सरकार पैसे सोडत नाही असं या ठिकाणी तुम्हाला जर मनात वाटत असेल तर लक्षात ठेवा, सर्व महिलांची जी अर्ज आहेत लाडकी बहीण योजनेचे, त्यांनी जे अर्ज भरलेत तर त्यांची आता पडताळणी सुरू होती, कडकपणे पडताळणी सुरू होती. कारण अनेक महिलांनी काय केले, एका घरामध्ये 3 ते 4 जण हप्ता या ठिकाणी घेऊ लागलेत. परंतु सरकार काय म्हणते, तुम्ही एका घरातील फक्त 1 जणच हप्ता घेऊ शकता. जर तुमच्या घरामध्ये अविवाहित आणि विवाहित असं दोन्ही या ठिकाणी असतील, म्हणजे एकीचे 18 वर्षे पूर्ण आहे आणि याचं लग्न झालं नसेल तर ती मुलगी या ठिकाणी घेऊ शकते. अनेक महिला असं दोघीच जण हप्ता घेऊ शकतात. परंतु अनेक या ठिकाणी कुटुंबामध्ये महिला अशा आहेत की ती 1 जण हप्ता घेत नाही तर 2, 3, 4 असं हप्ता या ठिकाणी घेत असतात आणि त्यामुळे त्या महिलांचा हप्ता या ठिकाणी बंद करण्यात आल्याची माहिती सुद्धा आता समोर आली होती. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो, आता तुम्ही तयार राहायचं आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या ज्या मोबाईलवरती तुम्ही आता पाहत आहात त्या मोबाईलवरतीच या ठिकाणी मेसेज येणार आहे. आज सोमवार आहे आणि वाटपाचा दुसरा टप्पा जोरदार या ठिकाणी सुरू आहे. वाटपाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये 64 लाखांच्या आसपास लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र ठरल्याची माहिती सुद्धा आता समोर आली आहे आणि त्यामुळेच त्यांना डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या अंतर्गत ही रक्कम आता बँकेच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाल्याची माहिती आता समोर आली आहे. चला तर मग आता सुरुवात करूया, नेमकं कोणकोणत्या महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू करण्यात आलंय. सरसकट महिलांना पैशांचं वितरण आता सरकारने देणार असं सांगितलं होतं, परंतु सरसकट महिलांना पैसे देणार म्हणल्यावर या ठिकाणी काही महिला गरीब आहेत, काही महिला श्रीमंत आहेत आणि श्रीमंत महिलांनी खोट्या पद्धतीने त्यांचं रेशन कार्ड काढून, काही महिलांचं रेशन कार्ड पहिला पांढरं होतं परंतु खोट्या पद्धतीने पिवळं व केशरी रेशन कार्ड काढून अनेक महिला हप्ता घेत असल्याची माहिती सुद्धा आता समोर आली आहे. त्यामुळे अनेक महिलांना अपात्र सुद्धा करण्यात आलंय. त्यातच आता एक नवीन बातमी समोर आली आहे, ती म्हणजे तुम्हाला LPG गॅस, पहिला गॅस सिलेंडरचे तुम्हाला 330 रुपये या ठिकाणी जमा होत होते,
परंतु हे 330 रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जो गॅस सिलेंडर मागच्या 2-3 महिन्यामध्ये या ठिकाणी महागला होता त्यावेळी बंद करण्यात आले होते, तर ते परत चालू करण्यासाठी तुम्हाला एक प्रोसेस करावी लागणार आहे। तुम्हाला पण या ठिकाणी तुमच्या LPG गॅस सिलेंडरची तुम्ही गोरगरीब आहात यासाठी सबसिडी तुम्हाला 330 रुपयाची यावी असं वाटत असेल तर तुम्हाला ही 4 कामे अर्जंटमध्ये करायची आहेत। ती कोणती कामे करायची आहेत हे पण आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे। परंतु आज वार त्या ठिकाणी सोमवार आहे 24 ऑगस्ट रोजी, माता श्रावण महिन्याचा दुसरा या ठिकाणी सोमवार आहे आणि डीबीटीच्या माध्यमातून थेट रक्कम बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करायला सुरुवात केली आहे। 16 जिल्ह्यांची एक लिस्ट या ठिकाणी समोर आली आहे। त्या 16 जिल्ह्यामध्ये जवळपास 63 ते 64 लाख लाडक्या बहीण राहतात आणि त्या सर्वांना या ठिकाणी आज सोमवार कोणाकोणाचा गोड होणार आहे याची सुद्धा माहिती सविस्तरपणे आपण या ठिकाणी सांगायला सुरुवात करूया। परंतु त्याआधी LPG गॅस सिलेंडर तुमचा असेल आणि तुम्हाला पहिला 330 रुपयांची तुम्हाला सबसिडी येत असेल आणि ती या ठिकाणी 2-3 महिन्यापासून बंद झाली असेल तर ती कशी मिळवायची ही एक छोटी प्रोसेस या ठिकाणी तुम्हाला आता सांगतो पहा। आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय करायचं आहे, पासपोर्ट साईजचे 2 फोटो घ्यायचे आहेत। म्हणजे तुमचे फोटो या ठिकाणी घरामध्ये कुठे पण असणार आहेत ते 2 फोटो या ठिकाणी घ्यायचे आहेत। त्यानंतर तुमचं या ठिकाणी जे आधार कार्ड आहे, आधार कार्ड घ्यायचं आहे। आधार कार्डाचं एक झेरॉक्स काढायचं आहे, त्याला मागे एक सही आणि पुढे एक सही असं या ठिकाणी सही करून एक झेरॉक्स या ठिकाणी घ्यायचा आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँकेचं पासबुक। आता बँकेचं पासबुक घेत असताना तुम्हाला त्यावरती व्यवस्थित आता त्या ठिकाणी तुमचा अकाउंट नंबर असेल, IFSC कोड असेल तर ते व्यवस्थित आहे का बघायचं आहे, कारण त्याच आता बँकेच्या खात्यावरती तुमची जी सबसिडी पहिला येत होती तर ती आता बंद झाली, काही कारणाने बंद झाली होती तर ती परत या ठिकाणी त्याच बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आधार कार्ड, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 पासपोर्ट साईजचे फोटो, त्यानंतर आता बँकेच्या पहिल्या पानाचं झेरॉक्स, त्यानंतर पॅन कार्डचं एक झेरॉक्स या ठिकाणी लागणार आहे। आणि तुम्ही ज्या ठिकाणी आता गॅस घेता, कोणी वेगवेगळ्या कंपनीचा गॅस घेता, ज्या कंपनीमध्ये तुम्ही गॅस घेता त्याचं या ठिकाणी आता जे पासबुक असतं आणि त्याची जी डॉक्युमेंट आहेत ती डॉक्युमेंट घेऊन तुम्ही KYC करायचे आहे। म्हणजेच तुम्हाला गॅसच्या ऑफिसमध्ये जायचं आहे, त्या गॅसच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिथं KYC ची प्रोसेस असते तर ती KYC ची प्रोसेस करायची आहे, अपडेट करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमची आता जी काय आता सबसिडी आता पहिला मिळत होती परंतु काही कारणाने आता ती बंद झाली असेल तर ती परत एकदा या ठिकाणी मिळायला सुरुवात होणार आहे। ही अत्यंत महत्त्वाचं या ठिकाणी आता विधान करण्यात आलंय आणि त्यामुळे सबसिडी जी पहिला तुम्हाला येत होती, जी बंद झाली होती ती आता या ठिकाणी आता परत एकदा चालू होणार आहे। हा झाला वेगळा भाग। परंतु आज नेमकं कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून थेट रक्कम बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी येणार आहे तर त्या 16 जिल्ह्यांची लिस्ट काय सांगण्यात आल्या, त्या 16 जिल्ह्यांची एक एक करत पहिला जिल्हा, दुसरा जिल्हा, तिसरा जिल्हा, चौथा जिल्हा असं करत करत 18 जिल्ह्यांची तब्बल नावे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता तुम्ही तयार राहायचं आहे, तुम्हाला सर्व काही अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगणार आहे। तर बघा, पहिल्यांदा या ठिकाणी हे पाहूया की नेमकं कोणत्या प्रकारच्या लाडक्या बहिणींना या पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून आता सुरू करण्यात आलं आहे। तर बघा, पहिल्यांदा तर पिवळे व केशरी रेशनधारक महिलांना हे पैसे सुरू करण्यात आले। त्यानंतर ज्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केल्या त्यांना पैशांचं वितरण या ठिकाणी आता सुरू करण्यात आल्याची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। बघा, प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी सांगत आहे, सर्वांनी आपला जिल्हा या लिस्टमध्ये आहे का हे या ठिकाणी आता लक्षपूर्वक आता बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धुळे जिल्हा आणि सातारा जिल्हा या 2 जिल्ह्यांची लाडक्या बहिणींची संख्या बघितली तर सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास आता 2,75,000च्या आसपास लाडक्या बहीण राहतात आणि धुळे जिल्ह्याचा विचार केला तर 1,80,000 आसपास या ठिकाणी लाडक्या बहीण राहतात आणि यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केल्या, आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केले। काही बहिणींनी या ठिकाणी पोस्टात खातं उघडले तर काही बहिणींनी आता स्टेट बँकेत खातं उघडले। तर यांना सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून थेट रक्कम बँकेच्या खात्यावरती आता मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा पुढचा जिल्ह्यांचा नंबर सुद्धा या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळतंय। ते म्हणजे सर्वांनी या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, ती म्हणजे आता बघा, कोल्हापूरचा काही भाग आणि इकडे जर विचार केला तर बीडचा काही भाग। कोल्हापूर आणि बीड या ठिकाणी हे जे जिल्हे आहेत तर ते गोरगरीब लाडक्या बहिणी या ठिकाणी आता राहत असतात, त्यांना सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून थेट रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाचं रत्नागिरी, रायगड, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परभणी आणि या ठिकाणी जालना या सुद्धा जिल्ह्यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहीण राहत असतील यामध्ये काही महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू करण्यात आल्याची माहिती आता समोर आलेली आहे। त्यानंतर बघा, पुण्याचा काही भाग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक,
त्या ठिकाणी यवतमाळ, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गडचिरोलीतील काही ग्रामीण भागातील महिलांना सुद्धा पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर बीडचा काही भाग, त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जालना जिल्ह्यातील अनेक महिला या ठिकाणी आता समावेश करण्यात आला आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे जर विचार केला तर बुलढाणा काही भाग ग्रामीण भागातील महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या जिल्ह्यांचा नंबर या ठिकाणी आता लागू करण्यात आला आहे, तो म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे। त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे, ते म्हणजे परभणी जिल्हा। आणि या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लातूर आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर लवकरात लवकर तुम्हाला पैशांचं वितरण आता होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।